प्रथम स्वातंत्र्यवीर देशभक्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार देऊन माझा गौरव केला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि मंचावरील बसलेल्या समितीच्या सदस्यांचे हात जोडून मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। स्वातंत्र्यवीर आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार याचं नाव आहे। त्यांची सहकाराबद्दलची रचनात्मक दृष्टी, देशाबद्दलची राष्ट्रभक्ती मनामध्ये असणारी आणि इथल्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता असणारी तळमळ याचा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे। आपल्या देशाचा इतिहास हा अत्तराच्या सुगंधात गुलाब पाण्याने लिहिला गेलेला नाही आहे, तर रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या आणि परिश्रमाच्या थेंबांनी लिहिला गेला आहे। जे बलिदान आपल्या स्वातंत्र्याकरता ज्या थोर वीरांनी केलं, ज्यामुळे आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला, त्या थोर स्वातंत्र्यवीरांपैकी आबासाहेब वीर एक होते। त्यांनी त्या काळात केलेला संघर्ष हा स्वाधीनतेकरता होता, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा विकास झाला पाहिजे म्हणून रचनात्मक सहकार्य चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्पाची स्थापना केली। त्यातूनच साखर कारखान्याची पण निर्मिती झाली। सहकार चळवळ ही महाराष्ट्राची विशेषता आहे, परंतु सहकार चळवळीबद्दल दिल्लीमध्ये मात्र मत चांगलं नाही आहे। मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्यावेळेचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना सहकारी कोऑपरेटिव्ह बँका आणि या सगळ्याबद्दल जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही। कारण सहकार चळवळ ही फक्त गुजरात महाराष्ट्रापुरती यशस्वी आहे आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये तर जवळपास नाही आहे, आणि त्यामुळे या चळवळीमध्ये कुठे जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या तर स्वाभाविकपणे सहकार चळवळीवर त्याचं दोषारोपण होतं। पण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये या सहकार चळवळीचं नेतृत्व ज्या महान लोकांनी केलं, त्यांनी या ठिकाणी सहकार चळवळ यशस्वी करून दाखवली। मी पण लहान प्रमाणावर सहकार चळवळीत काम करतो आणि एका आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नागपूरला आमच्या कार्यक्रमाला मी त्यांना बोलावलं होतं। त्यावेळी त्यांनी फार एक चांगले उद्गार काढले होते। त्यांनी सांगितलं की सक्सेस इन कोऑपरेटिव्ह is not a success of cooperative movement, but it is a success of leadership who lead the cooperative. म्हणजे प्रामाणिक आणि विकासाभिमुख रचनात्मक विचार करणारं नेतृत्व असेल तर सहकार चळवळ यशस्वी होते। पण सहकार चळवळीचं नेतृत्व योग्य नसेल तर स्वाभाविकपणे ही चळवळ अनेक कारखाने कसे संपुष्टात येतात ते पण आपण पाहिलं। पण महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनंजयराव गाडगिळांपासून विखे पाटलांपासून अनेक लोकांनी या चळवळीची स्थापना करत असताना याला एक चांगला दृष्टिकोन दिला आणि ज्या प्रमाणात ती इथे यशस्वी झाली त्या प्रमाणामध्ये आमच्या विदर्भात आणि मराठवाड्यात तेवढं यश मिळालं नाही। मला आनंद आहे की किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या या पुरस्कारामध्ये आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार हा मला मिळाला। हे कदाचित मी या पुरस्काराकरता किती पात्र आहे नाही आहे, पण आपण मला योग्य मानून हा पुरस्कार दिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे, शेतकरी बांधवांचे सगळ्यांचा खूप ऋणी आहे। मी विदर्भातून आलो आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सहकार चळवळ जवळपास यशस्वी झाली नाही, आणि तुमच्या भागामध्ये साखर कारखाना चालवणं म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे, आणि मराठवाड्यामध्ये साखर कारखाना चालवणं म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे, आणि विदर्भात साखर कारखाना चालवणं म्हणजे जे 100% फेल झाले आहेत, 100पेक्षा 33पेक्षाही कमी मार्क ज्यांना मिळाली आहेत त्यांची शाळा चालवणं असा प्रकार आहे। मी पण 4 कारखाने चालवतो।
आमच्याकडे 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं आहे. पण मी चालवतो याचं कारण असं आहे की आमच्या भागामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्यांचं मुख्य कारण होतं सिंचनाचा अभाव, कॉटन प्राइस मेकॅनिझम. अनेक शेतकऱ्याच्या समस्या होत्या आणि माझा जन्म देखील शेतकरी घरात झाल्यामुळे ते सगळं दृश्य मी जवळून बघितलं. आणि त्यानंतर ज्यावेळी मी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवाराला भेटी देत होतो त्यावेळी त्यांची बायको मुलं रडताना बघत असताना माझं मन भयंकर भावनाप्रधान डिस्टर्ब झालं. आणि एक दिवस मी ठरवलं की यानंतर आयुष्यात जर काही काम करायचं असेल तर शेतकऱ्यांकरता करायचं. आणि त्या दिवसापासून मी खडकावर डोकं आपटण्याचं काम करतो आहे. थोडंफार यश मिळालं आहे, पण हे यश मिळवणं खूप कठीण आहे. तुम्ही शेतकरी म्हणून, ऊस उत्पादक शेतकरी म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही समजता तेवढी साखर गोड नाही, ही हळूहळू कडू होत चाललेली आहे. कुठल्याही गोष्टी करता 4 प्रिन्सिपल आवश्यक असतात: प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. पण दुर्भाग्य असं आहे की जगातला सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे ब्राझील. आणि मी ब्राझीलला 3दा गेलो. आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील पण माझ्याबरोबर होते एकदा. त्यांचा माझा फार जवळचा संबंध होता. त्यावेळी तेही पण माझ्याबरोबर होते. आणि खऱ्या अर्थाने आज ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन मूल्य हे 25 ते 26 रुपये किलो आहे आणि हिंदुस्थानमधल्या साखरेचं उत्पादन मूल्य हे 32 रुपये किलो आहे, 32-33 रुपये किलो आहे. जर व्याज धरलं, कॅपिटलचा खर्च धरला तर साखरेमधून मुनाफा मिळवणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे जेव्हा साखर कारखाना अडचणीत येतो आणि साखर ऊस उत्पादकांना पैसे मिळत नाहीत तेव्हा नाराजी कारखान्यावर निर्माण होते. पण या सगळ्याच्या मागे जसं साखरेचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याच्या अडचणी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये पूर्वपरंपरा एक प्रश्न आणि समस्या निर्माण झाली की कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. आपल्या देशामध्ये संत्र टमाटर स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आपल्या देशामध्ये गहू स्वस्त आहे पण ब्रेड बिस्किट महाग आहे. आणि याचं कारण असं आहे की आपली इकॉनॉमी ही अर्बन सेंट्रिक आहे आणि त्यामुळे गाव, गरीब, मजदूर, शेतकरी याचा आवाज दिल्लीच्या दरबारी पोहोचण्याकरता खूप वेळ लागतो. आणि पोहोचला तर जेवढी ताकद पाहिजे तेवढी ताकद त्या आवाजात राहत नाही. आणि त्यामुळे अर्बन सेंट्रिक धोरण असल्यामुळे अनेक वेळा आपल्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण आपण या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो की आपला पलीकडे तुमच्याकडे मी बंगलोरचा हायवे बांधणार आहे. त्यामुळे नक्की हे लक्षात घ्या की याचा उपयोग करून आपल्याकडे पाण्याचं संवर्धन करा. शेवटी आता शिवेंद्रजींनी सांगितलं, मला दुःख आहे की तुम्हाला पुणे सातारा रोड कागल खूप तकलीफीचा आहे. मी क्षमा मागतो तुमची. आता मी तरी काय करू, कॉन्ट्रॅक्टर ढंगाचे भेटत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर जिथे दिसेल तिथं ठोकल्याशिवायच राहत नाही. ब्लॅक लिस्टेड मी दोघांना जेलमध्ये टाकायला सांगितलं. मी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही कारण मी लक्ष्मी दर्शन घेत नाही. त्यामुळे आता जो मिळेल त्याला ठोकायच्या आणि ब्लॅक लिस्टेड करायच्या मागे आहे. मी आत्ताच सांगितलं की आमच्याकडे एक मशीन आहे तर रस्त्यावर फिरवा, पण तुम्ही काळजी करू नका. मी येत्या 15 दिवसात आत्ताच शिवेंद्रराजांना सांगितलं की पुणे शहरात मी 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधतो. जे 3-3 फ्लोअरचे, जशी बिल्डिंग आहे ना 3 मजली, तसे फ्लायओव्हर 3 मजली आहे. आणि त्यातला पुणे सातारा रोडवरही आहे. आणि आता सर्व्हिस रोड 1600 बांधायला 1600 करोड त्यालाही दिले आहेत. आणि हा जो रस्ता आहे हाही पण जास्तीत जास्त 6-8 महिन्यात पूर्ण करू असा प्रयत्न आहे कागलपर्यंत. आणि त्याचबरोबर पुण्याचा जो रोड आहे वेस्टर्ली बायपास पुणे साताराचा, त्याच्यावर 6,000 कोटी रुपयाचा DPR तयार झाला आहे. रिलायन्सचं काम टर्मिनेट केलेलं आहे, नवीन येणार आहे. आणि हा रस्ता पण चांगला करून पुण्यातून तुम्ही पुणे शहरातून 1 तासाच्या आत साताऱ्यात पोहोचाल अशी व्यवस्था करून. खंबाटकी घाट पहिली टनेल मी बांधली होती जेव्हा मी फसलो होतो. मी ज्यावेळी
कॅबिनेटच्या मीटिंग करता महाबळेश्वरला आलो, टँकर उलटला, 12 तास फसलो. मग मी हे मॉडेल शोधलं की वरतून एक रस्ता आणि खालून एक रस्ता. पण आता मी NHAIचा मंत्री असल्यामुळे दोन्ही मोठमोठ्या टनेल बांधल्या. एक सुरू झाली, दुसरी पण जून जुलैमध्ये इतक्यात पूर्ण होईल. मी उद्घाटनाला पुन्हा येईल आणि त्याच्याबरोबर पुण्यापर्यंत सगळा रोड सुंदर करणार. या पुण्यामध्ये 6,000 कोटी त्याच्यावर पुणे सातारा रोडवर लावणार आहे. आणि म्हणून तुमचा प्रश्न नक्की मिटेल. आणि अजून सांगतो तुम्हाला, सातारावरून तुम्ही औरंगाबादला, संभाजीनगरला तुम्ही 3 ते 3.25 तासात पोहोचाल. आता मी नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधतोय अटल ब्रिजच्या पासून, त्यामुळे 1.5 तासात पुण्याच्या रिंग रोडवर आल. आणि तिथून पलीकडे बंगलोरकडे जाणारा एक्सप्रेस हायवे बांधतोय द्रुतगती महामार्ग, मुंबईतून बंगलोर 5 तासात. त्यामुळे आज तुम्हाला विश्वास नाही होत, पण विश्वास ठेवा माझ्यावर. दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता आम्ही उद्घाटन केलं, आता 2 तासात झालं. दिल्ली ते मुंबई 12 तास झालं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सध्या तुम्हाला त्रास होतो याचं मला दुःख आहे, पण 1-1.5 वर्षात तुम्ही या त्रासातून मुक्त व्हाल आणि 3 वर्षात पूर्ण मुक्त व्हाल याचा विश्वास देतो. आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला, मला शुभेच्छा दिल्या. आणि जे आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्यांचं जीवन प्रेरणादायी आहे. ते क्रांतिकारक होते, देशभक्त होते, रचनात्मक कार्यकर्ते म्हणून सहकार चळवळीत त्यांनी उत्तम काम केलं. त्यांचा हा पुरस्कार मला समाजाकरता, देशाकरता, गरीब माणसाकरता, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या कल्याणाकरता काम करायची बुद्धी देईल, शक्ती देईल, अशी त्यांच्याच्याने प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.